तर ते कसं वापरायचं? नमस्कार. सध्या LPG सिलेंडर मिळणं खूपच कठीण झालंय आणि त्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळे पर्याय शोधत आहोत. आणि ज्यांच्याकडे 2 टाक्या आहेत ना सिलेंडरच्या, तर त्यांना जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु ज्यांच्याकडे सिंगल टाकी आहे ना, तेच खूप चिंतेत आहेत सध्या. आणि ग्रामीण भागात तर चूल वगैरे आपण पेटवू शकतो. परंतु जे शहरामध्ये राहतात ना, त्या लोकांना जास्त प्रश्न भेडसावत आहे. म्हणजे अगदी 10-10, 12-12 दिवस लाईनला उभं राहावं लागतंय. तरी देखील सिलेंडर भेटत नाही. आणि तर यावरच एक छान पर्याय म्हणून मी तुमच्यासोबत एक माझा अनुभव शेअर करणार आहे. तर आहे ना, आपण इंडक्शन वापरू शकतो आणि ते वापरताना काय अडचणी येतात किंवा त्याच्यावरती बनवलेलं अन्न कसं चवीला कसं लागते याबाबतीत सर्व माहिती मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जवळ-जवळ मी ना हे इंडक्शन 1 ते 1.5 वर्षापासून यूज करते. भरपूर जणांना असा प्रश्न पडतो की इंडक्शनवर करंट वगैरे लागतो का? किंवा त्याच्यावरती आपण ज्या भाज्या किंवा इतर स्वयंपाक बनवतो ना, चहा वगैरे दूध, इंडक्शनवरती आपण जो स्वयंपाक करतो ना, तर त्याला चव असते की नाही? तर ते कसं वापरायचं? आणि इंडक्शन वापरल्यामुळे खूप जास्त लाईट बिल येतं. आणि आमच्याकडे पण एकच LPG सिलेंडर आहे. त्यामुळे अगोदर जेव्हा आमच्याकडे इंडक्शन नव्हतं ना, आमची पण अशीच फजिती व्हायची. ते बुक केल्यानंतर ते येईपर्यंत वाट बघावी लागायची. तशा आमच्या शेजारच्या आजी द्यायच्या आम्हाला त्यांचं सिलेंडर, पण बरोबर नाही वाटत आपल्याला म्हाताऱ्या माणसाकडनं घ्यायला. तर मग तेव्हा आहे ना आम्ही हे इंडक्शन घेतलं तर खूप छान आहे. आणि ते कसं वापरायचं, लाईट बिल किती येतं, हे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत तर प्रत्येकजण काही ना काही ऑप्शन शोधत आहे. तर त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. तुम्हाला या या संदर्भात अजून जर काही शंका असतील ना, तर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की अपलोड करेल आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकता. आणि सध्या आहे ना बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे इंडक्शन भेटतात. काही असे आहेत ना त्याच्यावरती फक्त आपण ठराविकच भांडे वापरू शकतो. जसं की स्टेनलेस स्टील किंवा खाली कोटिंगचे वगैरे. तर मी जे वापरते ना त्याच्यावरती कुठलेही भांडे चालू शकतात. अगदी मातीची भांडे, पितळ, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, लोखंडी लोखंडी भांडी आणि नॉनस्टिकची भांडी, कुठलाही पॅन त्यावरती चालू शकतो. खूप बेस्ट आहे. आणि ह्याची प्राईस पण खूप जास्त नाही आहे. तर तुम्ही नक्की घेऊन ठेवा, कारण याच्यानंतर पण आपल्याला LPG सिलेंडर भेटते की नाही हाच मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे कमीत कमी हे एक ऑप्शन असायलाच हवं. आणि असं नाही की खूप छान आहे. आणि चला तर त्याच्यावरती मग इंडक्शनविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर मी जे हे इंडक्शन यूज करते ना, तर ते मॅककॉईचं आहे आणि ह्याची प्राईस आहे ना, आम्ही घेतलं त्यावेळेस 2700च्या आसपास होती. आता सध्याच्या घडीला कमी जास्त होऊ शकते आणि घेताना मला 2500 मध्ये बसलं होतं आणि आपण हे कुठं पण ठेवू शकतो. खूप छान आहे. फक्त आपली फ्रीजची जी पिन असते ना, त्या टाईप ह्याची पिन असते, म्हणजे आपल्याला एक बोर्ड पण पाहिजे असतो. बऱ्याचशा लेडीज हे यूज करायला घाबरतात. असं वाटतं की करंट वगैरे बसतो, तर नाही, करंट अजिबात बसत नाही. आणि नॉर्मल आपण जे दुसरी कॉईलची शेगडी यूज करतो ना, तर त्याला आहे ना वेगळी सेपरेट अर्थिंगची गरज असते. परंतु इंडक्शनच्या बाबतीत असं काहीही नाही. याला अजिबात अर्थिंगची गरज पडत नाही. ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. ऑन ऑफचं बटन आहे. टायमर पण आपण सेट करू शकतो. स्टीमचं ऑप्शन आहे, स्टिर फ्राय. परंतु मी शक्यतो ना ऑन ऑफचं आणि हेच बटन शक्यतो जास्त यूज करते. गॅसप्रमाणेच आपण हे यूज करू शकतो. आपल्याला हवं तर आपण कमी पण ठेवू शकतो किंवा हाई पण करू शकतो. जास्तीत जास्त 2200पर्यंत हे वाढतं आणि याच्यावरती भाजी, पोळी, चपाती, चहा, दूध हे सर्व होतं. परंतु मी फक्त भाजी, दूध तापवण्यासाठी आणि चहासाठी शक्यतो यूज करते. कारण सकाळी सकाळी गडबड असते ना, तर त्यावेळेस खूप उपयोगी पडतं. आणि मला याची सर्वात जास्त गोष्ट आवडते ना, ती म्हणजे ह्याच्यावरती भांडी अजिबात काळी वगैरे काहीच होत नाही. आपल्याला हवं तेवढे आपण हे कमी जास्त करू शकतो. पण जेव्हा आमचा गॅसचं सिलेंडर संपतं ना, तर तेव्हा मी नक्की ह्याच्यावरती चपाती पण बनवते आणि भाकरी पण. फक्त भाकरी बनवताना थोडीशी पातळ बनवायची, म्हणजे हे जे सर्कल आहे ना, त्याच्यामध्ये पुरेल इतपत ह्याच्यावरती ना स्टँड पण ठेवू शकतो आपण. आणि ह्याच्यावरती जी भांडी चालतात ना, सर्व प्रकारची भांडी ह्याच्यावरती आपण यूज करू शकतो. आणि ह्या इंडक्शनसोबत आहे ना, मला एक स्टँड भेटलं होतं. म्हणजे काही उथळ भांडी असतात ना, फ्लॅट लेवलची भांडी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण आपण एखादं पातेलं वगैरे ठेवलं ना, ते थोडं बुड पातळ असेल तर ते डुगू 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 असं हलतं नाही का. तर त्याऐवजी नाही असं स्टँड मी त्याच्यावरती ठेवते. म्हणजे कढई तुम्ही पाहू शकता, बुड थोडंसं असं उथळ आहे, तर ही कढई व्यवस्थित बसत नाही. पण हे स्टँड ठेवलं ना, अजिबात कढई इकडे तिकडे हलत नाही. आणि भाजी पण आपण छान बनवू शकतो याच्यावरती. पण जेव्हा आपल्याला चपाती बनवायची असते ना, तर हाय फ्लेमवरती ठेवावं लागतं. म्हणजे 2200पर्यंत हे वाढवावं लागतं, तेव्हाच चपाती व्यवस्थित भाजते. आणि जेव्हा भाजी किंवा इतर दूध वगैरे तापवून ठेवायचं असेल ना, तर कमी ठेवायचं.
पण हे जेव्हा चालू असतं ना, ते हे खूप तापतं, तेव्हा लहान मुलांपासून जरा सावधच राहायचं आणि आपण देखील मध्यभागी हात लावायचा नाही, नाहीतर खूप जास्त चटका बसू शकतो, म्हणजे हात डायरेक्ट भाजू शकतो. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की इंडक्शन यूज केल्यामुळे खूप जास्त लाईट बिल येतं. तर हो, लाईट बिल येतं, पण एवढं पण काही जास्त येत नाही. जेवढं आपल्याला नॉर्मली येतं ना, त्याच्यापेक्षा थोडं जास्त असतं. खूप जास्त पण येत नाही. आपण ज्याप्रमाणे यूज करू ना त्याप्रमाणे. आणि ह्याच्यावरती जे जेवण बनवतो ना आपण, ते पण खूप छान बनतं. आणि याची काळजी घ्यायची अशी म्हणजे की जेव्हा आपण हे यूज करतो ना, तर काय करायचं, आपण ज्या बोर्डमध्ये याची पिन खुचली आहे ना, तर तिथलं बटन ऑन करायचं आणि आपलं वापरून झालं की म्हणजे एखादं आपण स्वयंपाक वगैरे ते बनवून झालं ना, तर डायरेक्ट आहे ना, बंद नाही करायचं स्विचचं बटन. तर काय करायचं, तो फॅन असतो ना खालचा, त्याचा आवाज फिरतो ना, तोपर्यंत चालूच ठेवायचं. जेव्हा तो फॅन बंद होईल ना, मग स्विचचं मेन बटन आहे ना, ते ऑफ करायचं. म्हणजे मग जास्त दिवस आपलं इंडक्शन चालतं. नाहीतर काय होतं, बऱ्याचशा लेडीज काय करतात, डायरेक्ट मेन जे स्विचचं बटन आहे ना, डायरेक्ट ऑफ करतात. तर तो डायरेक्ट फॅन बंद होऊच देत नाही. मग ते लवकर आहे ना, लवकर खराब होतं. तर तसं नाही करायचं. जेव्हा फॅनचा आवाज बंद होईल ना, तेव्हा स्विचचं बटन आहे ना, ऑफ करायचं. म्हणजे आपलं इंडक्शन खूप दिवस चालतं. आणि जेव्हा आपण एखादी भाजी बनवू तर काय करायचं, सुरुवातीला हाय फ्लेम म्हणजे हाय ठेवायचं एकदम. आणि जेव्हा कढई तापते ना, त्याच्यानंतर मग आपल्याला हवं तसं कमी जास्त आपण करू शकतो. आता या ठिकाणी मी जे हे उपवासाचं बनवत होते ना, म्हणजे मी साबुदाणा विसरले ते भिजत घालायला, तर मी बटाट्याचा किस करून घेतला होता आणि मग काही मिरची वगैरे टाकून घेतली तुपामध्ये आणि नंतर किस वगैरे स्वच्छ धुवून त्यात टाकून घेतलं आहे. म्हणजे सुरुवातीला मी कढई व्यवस्थित तापू दिली आणि नंतर आता मला कमी आचेवरती शिजवायचं आहे हा. तर मग मी एकदम कमी केलं आणि मग झाकण ठेवून शिजवून घेतलं. आणि बाजारात आहे ना खूप वेगवेगळ्या कंपनीचे इंडक्शन भेटतात. तर घेताना काय करायचं, व्यवस्थित माहिती घ्यायची. त्याच्यावरती कुठली भांडी चालतात हे अगोदर व्यवस्थित बघायचं. नाही तर काय होतं, काही इंडक्शन अशी आहेत ना, तर त्याच्यावरती फक्त स्टेनलेस स्टीलची आणि ती कोटिंगचीच भांडी चालतात. बाकीची पितळ वगैरे ॲल्युमिनियम ते चालत नाही. तर व्यवस्थित अगोदर माहिती घ्यायची आणि मगच घ्या. आणि साफ करणं पण खूप सोपं आहे. आपण ज्याप्रमाणे गॅस पुसून घेतो ना, त्याचप्रमाणे हे आपला स्वयंपाक झाला ना, तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग सुती कापडाने आपण थोडंसं ओलं करून पुसू शकतो. आणि जेव्हा आपलं यूज करून होईल ना, म्हणजे भाजी वगैरे बनवून झाली आणि तेव्हा काय करायचं, हे ऑफ बटन आहे ना, त्याच्यावरती टच करायचं आणि जेव्हा फॅनचा आवाज बंद होईल ना, तेव्हाच मग स्विचचं बटन ऑफ करायचं. तर खूप सोपं आहे यूज करणं. आणि इंडक्शनच्या बाबतीत जर तुम्हाला अजून पण काही शंका असतील किंवा माझ्याकडनं सांगताना राहून गेलं असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही विचारू शकता. माझ्यापर्यंत मी तुम्हाला नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मी चॅनलवरती असेच उपयोगी छान छान व्हिडिओ अपलोड करत असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.